हाय. हॅलो. ऑल वेल, ऑल गुड. मस्त. कुठे आहात? जमिनीवर आहात का झोपेत आहात का फिरायला गेलात? म्हणजे मनाने घरात दिसताय मला. नाही ना, असं काही नाही आहे ना. आपली ही गोष्ट जी आहे ना आजची, त्याच्यात मजा आहे जरा. गोष्टीचं नाव आहे स्वप्न. म्हणजे ड्रीम, यू नो. तुम्ही जाता ड्रीममध्ये कधी? हो, जातात. आपला हा गोष्टीतला जो आहे ना गगन, तो मस्त, तो असाच रंगीला असतो, मस्त असतो. त्याला शाळेत जाणं म्हणजे जीवावर येत असतं. अरे बापरे, शाळेत जायचं आहे असं. शाळेला दांडी मारणं, शाळेतनं पळून येणं, शाळेत कशासाठी म्हणून फिरायला, जसं डब्बा खायला गेला अशासारखं फक्त शाळेत जाणं, हे असले त्याचे छंद असतात. हे चांगले आहेत का? आई बाबा एवढ्या आल्या फिया भरून आपल्याला शाळेत घालतात आणि आपण असं बंक करून, ते कॉलेजला ठीक आहे रे बंक करणं, हो की नाही, पण तो घरी असतो. ही सारखी सारखी हीच कंप्लेंट आल्यामुळे मुख्याध्यापक जरा त्याच्यावरती चिडलेले असतात. जरा त्याच्या क्लास टीचरला बोलवून घेऊन मग त्याच्यानंतर त्याची खरडपट्टी काढायला, रखडपट्टी पूर्ण ह्याला झाडायचंच, अशा विचारांनी त्याला वर्गात बोलवून घेतात त्यांच्या केबिनमध्ये. हा हिरो जातो. नाही सर, मी आत्ता आलो. ही काय शाळेत यायची वेळ आहे? ही जेवायची वेळ आहे शाळेत. आम्ही जेवाय पुरेसंच शाळेत आलो आहे. निर्लज्जम सदा सुखी. सर विचारतात, का रे तुला, म्हणजे ते पण थोडे टाईम डाऊन होतात, म्हणतात का रे तुला उशीर झाला? मी ना जरा आज शेतात गेलो होतो बाबांबरोबर. शेतात काय झालं माहिती, मला एक सोन्याचा तुकडा मिळाला. मुख्याध्यापक खुश होतात. अरे काय झालं तुला सोन्याचा? त्यांचा आवाजच बदलतो, सगळं रागवायचा असतं तो. तुला सोन्याचा तुकडा मिळाला, केवढा मोठा आहे, काय केलंस तू त्याचं, हे ते सगळे असे 1760 प्रश्न त्याला विचारतात. हा हिरो पण सगळं एक एक सांगत बसतो. एवढा मोठा आहे, मग त्याच्यानंतर मी तो आता नेणार, आईबाबांना दाखवणार, त्याच्यानंतर सोनाराकडे नेणार, त्याच्यातनं खूप सारी जमीन विकत घेणार, म्हणजे मग मला गरिबी राहणारच नाही आमच्या घरी. शेतात काम करतील, मजूर लावतील अजून. हां, मुलगा हुशार आहे असा, असे सर विचारतात. पण त्याच्यात ना तो एक वाक्य शेवटी बोलून गेलेला असतो, माझ्या शिक्षणासाठी थोडे पैसे मी तुम्हाला पण देईन, माझ्याकडे लक्ष द्या आणि माझं शिक्षण करून घ्या सर. सर खुश होतात. अरे वा, हा मला पैसे देणार आहे, असं आहे तसं आहे. एकदम उकळ्या फुटतात त्यांना आनंदाच्या. हा हिरो म्हणतो, देऊया. मग केवढा मोठा आहे, त्याचे किती पैसे येतील? म्हणजे आपला विषय काय होता मुख्याध्यापकांचा, की आज ह्याला खूप तळी द्यायची. पण ते तर विसरून जातात सोन्याच्या नादात. सोन्याचा भाव पण किती जास्ती झाला आहे ना आता, त्याच्यामुळे मिळतील आपल्याला चांगले पैसे, असे ते पण जरा खुशीत आलेले असतात. तर मग काय होतं, हा हिरो हळूच सांगतो. ते विचारतात, कुठे ठेवला आहेस, कसा ठेवला आहेस, नीट जपून ठेवला आहेस ना? सर, मी तो ना सोन्याचा तुकडा हातात घेतला होता आणि तेवढ्यात नेमकं आईने मला फटका मारून उठवलं. उठलो नाही ना सकाळी, उशिरा उठलो, त्याच्यात तो हरून गेला माझ्या झोपेत. म्हणजे हे तू सगळं स्वप्नातलं सांगतोयस? अरे वेडायस का? इतक्या वेळा मला अगदी सोनं सांगतोय, तुम्हाला देतो सांगतं, हे ते वैतागतात एकदम ते. पण तो आणखीन फिरीफिरी हसायला लागतो. पण ही गोष्ट चांगली आहे का? मुख्याध्यापकांनी त्याला कशासाठी बोलवलेलं असतं? कशासाठी बोलवलेलं असतं? एकदम रखडपट्टी करायची त्याची आज, त्याला सुधारून टाकायचा, तो दररोज शाळेत आला पाहिजे असं. ते स्वतःच विसरून जातात आणि ते सगळं सोन्याच्या ह्याच्यातच, हे झालं का, ते झालं का, मग किती आहे, आणि तो खोटं बोलला आहे किंवा तो स्वप्नातलं सांगत होता म्हणून वैतागलेले असतात. सर, ही गोष्ट चांगली नाही. खोटं बोलणं चांगलं नाही. त्यांनी काय केलं की मॅटरच डेव्हिएट केला. विषयांतर केल्यामुळे सर पण त्या सोन्यात गुंततात आणि ह्याची तडी वाजते. आज एकही फटका पडत नाही, ह्याच्या तो आनंदात असतो. सपने में मिलती है अशी परिस्थिती होते.
सोनं मिळालं आहे अशी परिस्थिती मास्तरांची होते आणि ते त्याला सोडून देतात, जा बाबा तू एकदाचा घरी. आणि हे हिरो हसत हसत डुलत डुलत घरी येतात. शाळेचं काय बघू, कधी मिळाला वेळ तर जायचं शाळेत. व्हेरी बॅड थिंग. एवढे पैसे आईवडिलांनी भरलेले असतात शाळेचे आणि काहीतरी संस्कार व्हावं म्हणून शाळेत घातलेलं असतं. ते भाऊ संस्कार काय करतात की सुट्ट्या मारायच्या, दांड्या मारायच्या. मग बाकी मुलं पण असंच करतील ना याचं बघून. व्हेरी बॅड थिंग. तर आपण असं करायचं नाही. पटलं आहे ना तुम्हाला असं करायचं नाही? तर मी येते पुढच्या वेळी नवीन गोष्ट घेऊन तुमच्यासाठी. येऊ का तुम्हाला पण? मग मी नको यायला? नाही, येईन मी तुमच्यासाठी. गुड बॉय. थँक्यू. बाय बाय.